नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच मॉपअप राऊंड 2चा रिझल्ट जाहीर झालेला होता. हा मॉपअप राऊंड BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP अशा कोर्सेससाठी घेण्यात आलेला होता. या मॉपअप राऊंड नंतर आता काय होणार आहे, तर आता इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे आणि या इन्स्टिट्यूशनल राऊंडचा टाइम टेबल देखील आलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा इन्स्टिट्यूशनल राऊंड केव्हा होणार आहे, हा इन्स्टिट्यूशनल राऊंड कशा प्रकारे होणार आहे व पुढील राऊंड मॉपअप राऊंड होईल का, आणि महत्त्वाचं म्हणजे या इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये एलिजिबिलिटी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मॉपअप राऊंड 2चा कट ऑफ काय होता, ओव्हरऑल कट ऑफ हा देखील आपण इथे डिस्कस करणार आहे. म्हणजे आजचा हा व्हिडिओ एकतर आपण इन्स्टिट्यूशनल राऊंडचा टाइम टेबल पाहणार आहेत, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी एलिजिबिलिटी काय असणार आहे हे पाहणार आहेत, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मॉपअप राऊंड 2 पर्यंत BAMSचा कट ऑफ काय आलेला होता हे देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे मित्रांनो. तर आता सर्वप्रथम आपण पाहूयात इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी टाइम टेबल कशा प्रकारे दिलेला आहे. हा टाइम टेबल आपल्याला नोटीस नंबर 37 मध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. आता कशा कशासाठी आहे हे प्रथम बघूया आपण. शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 फॉर BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BPO courses and institutional level round 2 for BSc नर्सिंग कोर्स. BSc नर्सिंग साठी पहिला इन्स्टिट्यूशनल राऊंड ऑलरेडी झालेला आहे, तर हा फक्त BSc नर्सिंग साठी सेकंड राऊंड आहे आणि BAMS पासून BPO पर्यंतचा हा इन्स्टिट्यूशनल राऊंड पहिला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये काय काय सांगितले ते आपण बघूया. शेड्यूल फॉर, आता एक्झॅक्टली शेड्यूल आपण डिस्कस करूया लगेच. तर सर्वप्रथम काय, पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन अँड पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स सेपरेटली फॉर स्टेट कोटा सीट्स. आता वॅकन्सी पोझिशन आणि एलिजिबल स्टुडंटची लिस्ट हे डिस्प्ले होणार आहे. हे केव्हा होणार आहे, तर 7 मार्च 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी 8च्या नंतर हे डिस्प्ले होणार आहे. दोन गोष्टी कोणत्या, तर वॅकन्सी काय, आता इन्स्टिट्यूशनल राऊंड साठी वॅकन्सी गव्हर्नमेंट ॲडेड प्रायव्हेट कॉलेजसाठी वॅकन्सी काय काय असणार आहे, प्लस कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, ही अशा दोन लिस्ट आपल्याला 7 तारखेला डिस्प्ले होतील. त्यानंतर काय, द इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट्स must apply in person or any person to respective college in prescribed format. मग केव्हापासून जायचं आहे, तर 8 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत, म्हणजे 8 आणि 9 दोनच दिवस दिलेले आहेत. महत्वाचं काय, बरेचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की सर आम्ही स्वतः जायला गेलं पाहिजे का, तर तसं काही गरज नाहीये. मग कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन ऑर एनी पर्सन म्हटलेलं आहे, म्हणजे आपले रिलेटिव्ह किंवा कोण पण जाऊ शकतं. म्हणजे दोनच दिवस आहेत, 8 आणि 9 तारीख, आणि या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम कॉलेज पर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना ह्या इन्स्टिट्यूशनल राऊंडचा नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः 2-3 ठिकाणी, तसेच पालकांनी किंवा आपल्या फ्रेंड्स मध्ये कोण असतील तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अप्लाय करायचं आहे, परंतु तिथं जाणं गरजेचं आहे. हे 8 आणि 9 तारीख आहे. 9 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन अप्लाय करू शकता. हे अप्लाय करण्यासाठी फॉर्म कशा प्रकारे असणार आहे हे देखील आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर काय, पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाइज मेरिट लिस्ट, फर्स्ट सिलेक्शन लिस्ट अँड वेट लिस्ट सेपरेटली इन at notice board and the website of respective colleges in government aided and corporation colleges. आता बघा इथे हे जे आहे, तर हे आहे, आपण आता डिस्कस करतोय हे गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉर्पोरेशन कॉलेज बद्दल डिस्कस करतोय. हे प्रायव्हेट कॉलेजचं डिस्कस टाइम टेबल करत नाहीये आपण. तर काय होणार आहे, तर यांची कोटा वाइज लिस्ट, मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे सर्व आपल्याला 9 तारखेला संध्याकाळी 7च्या नंतर डिस्प्ले होणार आहे. आपल्याला 8 आणि 9 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत जाऊन अप्लाय करायचं आहे, आणि 9 तारखेला संध्याकाळी गव्हर्नमेंट ॲडेड आणि मायनॉरिटी कॉलेज हे ज्या कॉलेजसाठी आहे, तर यांच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आणि वेबसाईटवर आपल्याला लिस्ट, सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे सर्व पाहायला भेटेल आपल्याला 9 तारखेला. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट काय, जॉईनिंग पिरियड ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऍज पर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट. फर्स्ट सिलेक्शन लिस्ट इथं लागणार होती, तर त्यांची लगेच जॉईनिंग केव्हा आहे, डेटेड 9 तारखेला जी लिस्ट लागलेली आहे विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीस.
तर हे केव्हा जायचं आहे तर 10 मार्च ते 11 मार्च 2 दिवस दिलेले आहेत, 5 वाजेपर्यंत टाइम आहे. जॉईनिंग पिरियड, ठीक आहे, सिलेक्शन लिस्ट इथं लागली 9 तारखेला, लगेच जॉईनिंग पिरियड केव्हा आहे 10 ते 11, हे 2 दिवस आहे 10 आणि 11. फक्त हे आपण डिस्कस करत आहे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस साठी फक्त, ठीक आहे. त्यानंतर 5वा पॉइंट काय आहे पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी इन गव्हर्नमेंट कॉलेज ओनली. आता जे पहिला झालेला आहे सिलेक्शन लिस्ट झालेली आहे, त्याच्यानंतर काय आता वेटिंग लिस्ट मध्ये पण स्टुडंट आहेत, तर त्याच्यानंतर आता वॅकन्सी काय फर्स्ट सिलेक्शन लिस्ट नंतर जर वॅकन्सी राहिल्या तर त्या वॅकन्सी आपल्याला 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाहायला भेटेल. आणि एका दिवसामध्ये टाइमवर सगळं टाइम टेबल आहे मित्रांनो. अगदी 5 वाजेपर्यंत लगेच 6 वाजता लिस्ट लागणार आहे. तर विद्यार्थी आणि पालकांनी अगदी काळजीपूर्वक ह्या इन्स्टिट्यूशनल राऊंडला घ्यायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला वॅकन्सी पुढची कळणार आहे 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. त्यानंतर जे आता वेटिंग मधील विद्यार्थी होते त्यांच्यासाठी आहे पुढचं रिपोर्टिंग ऑफ वेट लिस्टेड कॅन्डिडेट्स or eligible candidates with all original documents and requisite fees to college for vacancy in government college only. तर आता ह्या वेटिंग लिस्ट मध्ये जे विद्यार्थी होते किंवा पुन्हा जे इलिजिबल विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीस सहित तयार राहायचं आहे. 12 तारखेला ज्यांचा नंबर लागेल त्यांना 12 तारखेला 10 ते 1 असे 3 तास दिलेले आहेत. फक्त 10 ते 1 मध्ये जाऊन तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी वॅकन्सी जर राहिली तर 12 तारखेला 10 ते 1 मध्ये जाऊन तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर 9 नंबरच्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय फिलिंग ऑफ रेसिडेन्शियल वॅकन्सी इन गव्हर्नमेंट कॉलेजेस ओनली फ्रॉम रिपोर्टेड वेट लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट्स ऑन द बेसिस ऑफ मेरिट. पुन्हा त्यांच्या मेरिट नंतर पुन्हा अजून वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांचा 1 ते 5 पर्यंत आहे सेम डे 12 तारखेला. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पुन्हा वॅकन्सी दिलेली आहे त्यांनी पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी अँड सेकंड सिलेक्शन लिस्ट इन गव्हर्नमेंट एडेड अँड कॉर्पोरेशन कॉलेजेस ओनली. आता वरचं फक्त गव्हर्नमेंट कॉलेज साठी होतं, तर आता ही गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन कॉलेजेस याच्यासाठी सेकंड सिलेक्शन लिस्ट आहे. फर्स्ट सिलेक्शन लिस्ट सर्वांसाठी झाली, त्याच्यानंतर आपण फक्त गव्हर्नमेंट कॉलेज साठीची वॅकन्सी पोझिशन आणि जॉईनिंग आलं. आता काय आहे तर आता आहे गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन कॉलेज साठी सेकंड लिस्ट सिलेक्शन लिस्ट ती लागणार आहे 11 तारखेला 6 वाजता. त्यानंतर त्यांचं जॉईनिंग असणार आहे लगेच जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट्स फ्रॉम सेकंड सिलेक्शन लिस्ट इन गव्हर्नमेंट एडेड अँड कॉर्पोरेशन कॉलेजेस ओनली 12 तारखेला अप टू 5 वाजेपर्यंत. म्हणजे 11 तारखेला ही लिस्ट लागणार आहे आणि 12 तारखेला तुम्हाला एकच दिवस आहे 5 पर्यंत तुम्ही जाऊन तिथं ऍडमिशन घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतरचा पॉईंट काय सांगितलाय पुन्हा पब्लिकेशन त्यांच्या वॅकन्सी जर राहिल्या तर त्या वॅकन्सी डिस्प्ले होणार सेम डेला 12 तारखेला 6 वाजता. आणि पुन्हा जे वेटिंग लिस्ट मध्ये खालचे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी रिपोर्ट करायचा आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि हे सर्व घेऊन 13 तारखेला अप टू 10 AM टू 1 म्हणजे 10 ते 1 पर्यंत तुम्ही जाऊन 13 तारखेला तिथे वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा नंबर लागेल त्यांनी तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. पण महत्त्वाचं काय तर सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुमच्याकडे फीस असणं त्या टाइमला तिथे प्रेझेंट असलेल्या विद्यार्थ्यांना हे खूप महत्त्वाचं आहे. तिथे जाऊन ऍडमिशन प्रोसेस करायचं आहे. पुन्हा 14 नंबरच्या पॉईंटला काय सांगितलंय फिलिंग ऑफ residual vacancy in government aided and corporation colleges only from reported wait listed or eligible candidates from list of published on the website. त्याच्यानुसार 13 तारखेला 1 ते 5 पर्यंत जाऊन त्यांचं फॉर्म फिलिंग आणि वॅकन्सी राहिल्या तर त्याच्यानुसार ह्या ऍडमिशन प्रोसेस त्यांची तिथे होणार आहे मित्रांनो. हे सर्व आपण डिस्कस केलेले आहे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजबद्दल आणि कॉर्पोरेशन मध्ये जे एडेड कॉलेज आहेत याच्याबद्दल आपण हे डिस्कस केलेलं आहे हा टाइम टेबल. तर आपल्याला हे कळालेलं आहे म्हणजे पहिल्यांदा वॅकन्सी लिस्ट येणार आहे एलिजिबल विद्यार्थ्याची लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांनी जाऊन आधी त्या कॉलेजमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर त्यांची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा वॅकन्सी येणार. वॅकन्सी मग दोन प्रकारे वॅकन्सी आहेत फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन कॉलेजच्या अशा त्यांच्या वॅकन्सीज येणार आहेत 2 टप्प्यामध्ये. त्यानंतर वेट लिस्टेड म्हणजे वेटिंग मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या लिस्ट अजून लागत जाणार. अशा प्रकारे हा टाइम टेबल दिलेला आहे. हा फक्त आपण आता डिस्कस केलेला होता गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचा. आता आपण डिस्कस करूया टेबल नंबर 2 मध्ये schedule for institutional level round only for private unaided and private unaided minority for BMS, BHMS, BUMS, BPTH, BSc नर्सिंग कॉलेजेस. आता हे प्रायव्हेट बद्दल आपण आता हे डिस्कस करणार आहे. हा देखील टाइम टेबल सेम फॉर्मॅट मध्ये असणार आहे. आता याची काय वॅकन्सी पोझिशन
आणि लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स हे 8 तारखेला येणार आहे. तिथे 7 तारखेला लिस्ट डिस्प्ले होणार होती, हे 8 तारखेला लिस्ट डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय इन पर्सन और एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट. 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 9, 10, 11 असे 3 दिवस दिलेले आहेत. बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे जाण्यासाठी 3 दिवस दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं आहे या 3 दिवसामध्ये. आणि इथं काय सांगितलं पॉइंट, कॅन्डिडेट्स शुड अप्लाय टू कॉलेजेस विथ 0 वॅकन्सी इन anticipation of vacancy being created due to betterment of previously admitted candidate. म्हणजे जरी एखाद्या कॉलेजला 0 वॅकन्सी असेल तरी तिथे जाऊन अप्लाय केलं तरी काही हरकत नाही, कारण की सपोज त्या कॉलेजच्या जरी जागा फुल असतील परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं बेटरमेंट झालं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत आता डिस्कस करतोय, परंतु विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकतात गव्हर्नमेंट. आता एलिजिबल कोण कोण असणार आहेत कोणत्या कॉलेजेससाठी हे आपण पुढे डिस्कस करणारच आहे. परंतु आता त्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक राहिली, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा नाहीये, परंतु त्या जागेमधला विद्यार्थी जर नंबर जर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला तर त्या कॉलेजला जागा पुन्हा शिल्लक राहणार आहे. मग त्या शिल्लक राहिलेल्या जागेचा फायदा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा कॉलेजला वॅकन्सी जरी नसेल पण आपल्या आसपास कॉलेज असतील तर तिथे जाऊन अप्लाय केलं तरी काही हरकत नाही. 3 दिवस दिले आहेत, 9 ते 11 तारीख. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट लागणार अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट अँड फर्स्ट सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट. म्हणजे मेरिट लिस्ट लागणार, कोटा वाईज लिस्ट लागणार, महत्वाचं काय फर्स्ट सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट हे लागणार आहे 11 तारखेला 7 वाजेपर्यंत. 11 तारखेच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. लगेच 7 वाजेपर्यंत आपल्याला 11 तारखेच्या 7 वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवर ही लिस्ट लागणार. त्याच्यानंतर जॉईनिंग पिरियड त्या विद्यार्थ्यांचा फॉर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲज पर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस 12 आणि 13 असे 2 दिवस दिलेले आहेत. ज्यांचा फर्स्ट सिलेक्शन लिस्ट प्रायव्हेट आणि प्रायव्हेट ह्याच्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट फक्त कॉलेजमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना 12 आणि 13 असे 2 दिवस फर्स्ट सिलेक्शन लिस्ट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर काय पब्लिकेशन ऑफ कोटा वाईज लिस्ट ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स वॅकन्सी अँड सेकंड सिलेक्शन लिस्ट हे सर्व लागणार आहे 13 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत. हे सर्व पुढच्या म्हणजे वेटिंग लिस्ट नुसार वॅकन्सी आणि सेकंड सिलेक्शन लिस्ट हे लागणार 13 तारखेच्या 5 वाजेपर्यंत. त्यानंतर जॉईनिंग ज्यांच्या आता सिलेक्शन लिस्ट लागली की नंतर त्यांचं ऑब्व्हियसली जॉईनिंग असणार आहे. जॉईनिंग पिरियड ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲज पर सेकंड सिलेक्शन लिस्ट किंवा आहे 14 तारखेच्या 5 वाजेपर्यंत. 14 तारखेच्या 5 वाजेपर्यंत आपल्याला सेकंड सिलेक्शन लिस्टच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर 7 तारखेला काय एलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट्स शुड अप्लाय टू इन्स्टिट्यूट वेअर वॅकन्सी इज क्रिएटेड वेअर देअर वॉज 0 वॅकन्सी ड्यू टू बेटरमेंट ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट्स. आता जर एलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट तर एखाद्या डिझायर एलिजिबल विद्यार्थी आहे आणि तिथे वॅकन्सी 0 होती परंतु बेटरमेंटमुळे जर वॅकन्सी क्रिएट झालेली असेल आणि तो विद्यार्थी एलिजिबल असेल तर त्यांनी जाऊन म्हणजे 14 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तिथे जाऊन अप्लाय करून ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर पुढे काय रिपोर्टिंग ऑफ वेट लिस्टेड कॅन्डिडेट्स ऑर एलिजिबल कॅन्डिडेट्स टू कॉलेज फॉर वॅकन्सी. आता त्याच्या वॅकन्सी अजून वेट लिस्टेड मधील विद्यार्थी असणार आहेत आणि वॅकन्सी जर क्रिएट असतील द लिंक ऑफ कॉलेज वेबसाईट विल बी अवेलेबल ऑन द स्टेट CET वेबसाईट. तर ही 15 तारखेला टू 10 ते 1 म्हणजे जे वेटिंग लिस्ट मध्ये खाली विद्यार्थी असणार आहेत त्यांना ऍडमिशन घेण्यासाठीचा टाइम काय असणार आहे 15 तारखेला 10 ते 1 पर्यंत तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर फिलिंग ऑफ वॅकन्सी फॉर्म रिपोर्टेड वेट लिस्टेड और एलिजिबल कॅन्डिडेट्स फ्रॉम लिस्ट ऑफ पब्लिश हे त्याचा आपल्या वेबसाईटवर असणार आहे. तर त्यांचं ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे 1 ते 5 वाजेपर्यंत म्हणजे त्या खाली जे विद्यार्थी पुन्हा वेट लिस्ट मध्ये असणार आहेत ते. आणि फायनली काय असणार आहे तर कट ऑफ डेट फॉर ऍडमिशन फॉर BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BPO अँड BSc नर्सिंग 15 मार्च म्हणजे 15 मार्चला सर्व ऍडमिशन प्रोसेस BMS, BHMS ची अप टू BSc नर्सिंग ही 15 मार्चला कट ऑफ डेट म्हणजे हे संपणार आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा टाइम टेबल डिस्कस केलेला आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी पुन्हा एकदा काळजीपूर्वक पाहायचं आहे. हे आपण वायब्रंटच्या ग्रुपमध्ये शेअर केलेलंच आहे. तर विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन हा टाइम टेबल अगदी काळजीपूर्वक पाहायचा आहे. त्यानंतर आता काही महत्त्वाच्या नोटीस आहेत. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहेत की या राऊंडसाठी कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत ते. तर आता बघूया आपण की पुढचा याचे काय पॉइंट्स दिलेले आहेत. द अबोव शेड्यूल मे चेंज if cutoff date is extended by concerned council and honorable court of state government before the start of any activity in the said timetable.
आता हा जो टाइम टेबल दिलेला आहे तो हा टाइम टेबल मे बी चेंज पण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, जर कट ऑफ डेट जर पुढे गेली तर. आता कट ऑफ डेट काय 15 मार्च आहे, जर ह्याच्यापेक्षा जर एक्सटेंड झाली तर दिलेला टाइम टेबल हा चेंज पण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर द प्रोसिजर ऑफ इन्स्टिट्यूट लेवल राउंड फॉर BMS BHMS अप टू BSc नर्सिंग कोर्सेस ॲट गव्हर्नमेंट एडेड कॉर्पोरेशन और प्राइवेट अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेस फॉर अकॅडमिक इयर 2020-21. आता प्रोसिजर कशी दिली थोडक्यात त्यांनी आपण इथं डिस्कस करूया. इन्स्टिट्यूट लेवल राउंड इज स्टेट कोटा सीट्स ऑफ गव्हर्नमेंट एडेड गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन प्राइवेट अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेस फॉर BMS अप टू BSc नर्सिंग कोर्सेस फॉर सीट्स रिमेनिंग वॅकंट आफ्टर मॉपअप राउंड 2. तर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड हा काय आहे, तर मॉपअप राउंड 2 नंतर या कोर्सेससाठी ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्याला इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड म्हणतात असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं, इट विल बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इन्स्टिट्यूट टू व्हेरीफाय अँड ascertain eligibility of the candidate as per the respective central council rules before the admitting the candidate even if name appear in the eligible list. जरी विद्यार्थ्याचे इलिजिबल लिस्ट मध्ये नाव असेल तरी त्या विद्यार्थ्याचे सर्व डॉक्युमेंट्स आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस अगदी व्यवस्थित करून घेणे हे कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या पॉईंटमध्ये द लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द इन्स्टिट्यूशनल राउंड विल बी पब्लिश्ड ऑन द वेबसाईट 7 मार्च 2021. हे गव्हर्नमेंट साठीची आहे, गव्हर्नमेंट एडेड, आणि प्रायव्हेट साठीची आहे 8 मार्च 2021 ॲज पर द शेड्यूल. म्हणजे एलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट तिथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट काय, फॉर इन्स्टिट्यूट लेवल राउंड एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शुड अप्रोच टू द डीन और प्रिन्सिपल ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस within prescribed timetable and submit application for state quota in person or any person. जे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड साठी म्हणजे इंटरेस्टेड आहेत किंवा इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांनी रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या प्रिन्सिपल और डीनला जाऊन अप्रोच करायचं आहे, भेटायचं आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते इन पर्सन मध्ये स्वतः जाऊन. Such type of application should not be submitted in the state CET cell in person or email. हे ईमेल किंवा सीईटी सेलला जाऊन द्यायचं असं नाहीये, म्हणजे हे स्वतः विद्यार्थी जाऊन कॉलेजला वॅकन्सी प्रमाणे जाऊन अप्रोच करायचं आहे. सच टाइप ऑफ ऍप्लिकेशन सबमिटेड इन स्टेट सीईटी सेल. जर तुम्ही काही विद्यार्थी किंवा पालक असतात की डायरेक्ट घर बसल्या ठिकाणी स्टेट सीईटी सेलला ईमेल करतात, आम्हाला ह्या कॉलेजला अप्लाय करायचं आहे पोझिशननुसार वॅकन्सीनुसार, परंतु त्याच्या टाईपचे ऍप्लिकेशन हे कन्सिडर होत नसतात. इथं तेच सांगितलं त्यांनी, सच टाइप ऑफ ऍप्लिकेशन सबमिटेड इन स्टेट सीईटी सेल विल नॉट बी कन्सिडर्ड व्हॅलिड फॉर एनी इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड फॉर ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाणे गरजेचं आहे, यामध्ये स्टेट सीईटी सेलचं काही नाही. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे, फॉर वॅकंट स्टेट कोटा 85% सीट्स प्लीज रेफर रूल नंबर हे फॉर ऍडमिशन ऑफ वॅकंट कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व सीट्स. आता हे त्यांनी म्हणजे ज्या 85% मध्ये सीट ज्या वॅकंट राहणार ते तर आपल्याला सेपरेट नोटीस मध्ये येतात की सीट किती शिल्लक आहेत त्या, आणि दुसऱ्या NRI कोट्यातल्या 15% मधल्या सीट असतात त्या सेपरेटली डिस्प्ले होतात. त्यानंतर ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन ड्युरिंग इन्स्टिट्यूशनल राउंड ऑफ अ कॅन्डिडेट शुड सबमिट ऑल दिस ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ रिक्विजिट फीस इन द फॉर्म ऑफ DD और चेक ड्युरिंग प्रिस्क्राइब टाइम लिमिट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि कॉलेजच्या नावाने DD किंवा चेक जरी चेक पण चालतो हा शेवटच्या राऊंडला, हे विद्यार्थ्यांकडे सोबत असणं खूप गरजेचं आहे. 7 नंबरचा पॉईंट आहे, इट इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू सबमिट ऑल हिज ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीस ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन. विद्यार्थ्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे, द ऍडमिशन प्रोसेस शुड बी कम्प्लिटेड बिफोर कट ऑफ डेट. कट ऑफ डेट काय सध्या दिलेली कट ऑफ डेट आहे 15 मार्च, त्याच्या आधी ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होणार आहे फॉर इच कोर्स, प्रत्येक कोर्ससाठी, दॅट इज डिक्लेअर्ड बाय द रिस्पेक्टिव्ह सेंट्रल काउन्सिल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे, ऑल द ऍडमिशन्स आर सब्जेक्ट टू अप्रुव्हल ऑफ ऍडमिशन्स regulatory authority after cut-off date. The college should upload the information about the admitted candidates in the college feedback module of state CET. हा त्यांच्यासाठीचा पॉईंट आपल्यासाठी नाही आहे. तर अशा प्रकारे हा टाइम टेबल दिलेला आहे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी. म्हणजे आपण पहिल्या टप्प्यामध्ये व्हिडिओच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये काय काय बघितलेलं आहे, तर एक्झॅक्टली इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे काय असणार आहे, त्याचा टाइम टेबल कशा प्रकारे आहे. इन्स्टिट्यूशनल राऊंड का म्हणतात, यू हॅव टू व्हिजिट टू इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायला लागते, वॅकन्सी प्रमाणे तिथे जाऊन फॉर्म भरावे लागतात. असा ऑनलाईन राऊंड होणार नाही, हे कन्फ्युजन तुम्ही मनामध्ये ठेवू नका.
की मॉपअप राऊंड 1, मॉपअप राऊंड 2 किंवा पहिला राऊंड, दुसरा राऊंड हे जशा प्रकारे झालेले आहेत, ऑनलाईन रिझल्ट लागलेले आहेत, विद्यार्थ्यांना नाव आले की कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, तसा हा राऊंड नसतो. ह्या राऊंडमध्ये आपल्याला इन्स्टिट्यूटला जावं लागतं, तिथे अप्रोच करावा लागतो दिलेल्या टाइम टेबल प्रमाणे आणि ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी लागते मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे या राऊंडमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नसतो. विद्यार्थ्याला जे ओपन कॅटेगरीची कॉलेजची फुल फीस आहे ती फुल फी भरावी लागते, हा देखील नियम असतो. ठीक आहे, याप्रमाणे आपण टाइम टेबल डिस्कस केलेला आहे. विद्यार्थ्यांनी अगदी शांतपणे हा टाइम टेबल स्वतः पाहायचा आहे आणि त्या टाइम टेबल प्रमाणे जो सर्व फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत. आता आपण पाहूया याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये की आपण ह्या जो इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, ह्या इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी कोणकोणते विद्यार्थी कशा प्रकारे इलिजिबल आहेत. अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे, इलिजिबिलिटी काय आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही की आम्ही कोणत्या कॉलेजसाठी इलिजिबल आहेत का, आम्ही रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे किंवा रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, आम्हाला कॉलेज भेटलं आहे परंतु आता आम्ही इलिजिबल आहेत का. जनरल रूल काय असतो, इफ कॅन्डिडेट्स अलाउड एनी कॉलेज इन एनी राऊंड अप टू मॉपअप राऊंड, देन ही और शी शुड नॉट बी इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. म्हणजे ते इलिजिबल नसतात. परंतु आता या राऊंडमध्ये रूल कसा आलेला आहे ते देखील आपण इथं डिस्कस करणार आहे. आता आपण पाहूया ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये.